इधर कुआ उधर खाई और बीच में जनाब उद्धव भाई. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत उद्धव ठाकरे, BMC आणि येणाऱ्या 16 जानेवारी ज्या दिवशी महानगरपालिकेचे निकाल लागतील त्या दिवशी उद्धव ठाकरे जणू काय करत असतील. तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, ज्याने मला मोटिवेशन मिळेल आणि नवीन नवीन टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येण्यासाठी एक त्याला प्रेरणा म्हणतो आपण ती मिळेल. एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता. मित्रांनो, तुम्ही नेमकेच मुंबई तक या संस्थेचे सर्वे आले. मुंबई तक नसून तर मुंबई तक हे उद्धव ठाकरे यांचं पर्सनल चॅनल आहे. त्याच्यावरती तुम्ही बघितलं कशा प्रकारचे कव्हरिंग होते वगैरे, त्याच्यावरती मी व्हिडिओ नंतर बनवेल. पण त्यांनी एक सर्वे घेतला, त्या सर्वेचे आकडे हे तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी मुंबईला जाऊन मी काय अनुभवलं हे सुद्धा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. तरी पण आज परत एकदा ती रेग मी गिरावतो आणि तुम्हाला सांगतो की नेमकं मुस्लिम मत यांचं ध्रुवीकरण कुणाकडे होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट लिहून देतो. मुस्लिम फक्त त्याच तत्वावर चालतात की जे जास्तीत जास्त BJPला विरोध करेल त्यालाच ते निवडून देतात. होय मित्रांनो, मी भरपूर ठिकाणच्या मुस्लिमांना भेटतो, जे मुंबईचे नाहीत त्यांना पण भेटलो. तर उद्धव ठाकरे सेक्युलर हो गया इसलिए हम उद्धव ठाकरे के पीछे है. मित्रांनो, या प्रकारचे आदेश हे वरून आल्यानंतर मुस्लिम हा पक्का आदेशाचं पालन करणारा असतो. उद्धव ठाकरे यांना जनाब उद्धव ठाकरे करण्याची त्याची संधी ज्याला म्हणतो ना आपण ते सोडणार नाहीत. आणि उद्धव ठाकरे त्या मार्गाने आहेत, त्यांना माहीत आहे. उद्धव ठाकरे हा नव्याने जो म्हणतात ना की नया मुसलमान ज़्यादा बांग ठोक, नया मुर्गा ज़्यादा बांग देता है, तो उस तरह की बात है की उद्धव ठाकरे हे मोठ्याने बांग देतात, मोठ्याने सेक्युलर झालेत. सगळ्या सेक्युलरपेक्षा सगळ्यात जास्त सेक्युलर व्यक्ती जर कोणी असेल तर तो उद्धव ठाकरे. आता तुम्ही हे बघितलं की कशा प्रकारे मतांची जी टक्केवारी होती ती डिवाईड झाली. तर आजही असं म्हणलं जातं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 72% मुस्लिमांचे मतं हे महाविकास आघाडीला पडले होते. हा आकडा मित्रांनो कमी जास्त प्रमाणावर असू शकतो, पण 72% आणि त्यात म्हटलं जातं की 22% मतं जवळपास हे महायुतीला पडले होते आणि बाकी काही इतर. त्यानंतर मराठी माणसांचे 58% 54% मतं हे BJP महायुतीला पडले होते. त्यानंतर 28% मतं जवळपास हे उद्धव ठाकरे यांना पडले होते. 28 की 32% जवळपास 1-2% मागे पुढे बघा. आता जो सर्वे आला आहे त्या सर्वेमध्ये असं दाखवलं गेलं की जवळपास 28 ते 30% मतं मुसलमानांचे हे उद्धव ठाकरेच्या मागे राहतील आणि मराठा मतांचा आकडा त्यांचा वाढेल आणि तो 28 आणि 30% वरून 44% वरती जाईल आणि महायुतीला 42% हा आकडा येईल. या आकड्यांमध्ये किती तथ्य आहे तर काही तथ्यात्मक गोष्टी मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. त्या म्हणजे अशा की मित्रांनो, उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही. कारण की आता तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका, नाशिक महानगरपालिका, भरपूर सांगली, भरपूर ठिकाणी नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका सगळीकडे सुरू आहेत. पण उद्धव ठाकरे ह्या पोपटाचा जीव अटकला तो मुंबई महानगरपालिकेमध्ये. महाराष्ट्र म्हणजे मुंबई नाही, मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही, उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई नाही, उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही आणि उद्धव ठाकरे म्हणजे मराठी पण नाही. मराठ्यांचे हितकारी तुम्ही म्हणणारे मराठी हा का बाहेर गेला हे कोण सांगेल? अडाणीला शिवाय देतात, पण अडाणीला टेंडर हे कोणाच्या काळामध्ये देण्यात आलं हे कोण सांगेल? या शब्दाचं उत्तर उद्धव ठाकरे का देतील का? मराठी करता, पण मराठी तिथे टिकून राहतील याच्यासाठी तुम्ही काय केलं? तुमचे कोणत्या लॉबीशी संबंध आहेत, कोणत्या बिझनेस लॉबीशी संबंध आहेत? अंबानीच्या लग्नामध्ये कोण नाचलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो, अमित साठा मसेल मराठी आहे, आशिष शेलार मराठी आहे, देवेंद्र फडणवीस मराठी आहे, एकनाथ शिंदे मराठी आहेत, सगळे मराठी आहेत हो. पण उद्धव ठाकरे हे मूळचे कुठले हे उद्धव ठाकरे कधी सांगतील का? म्हणजे रुमर्स ऐकतो बरं का, उद्धव ठाकरे यांचा जन्म मुंबईमध्ये झाला वगैरे सगळं व्यवस्थित आहे, ठीक आहे. पण ठाकरे घराणं हे मूळचं कुठलं? तुम्ही मुंबईकर आहात का? या प्रश्नाचं उत्तर कधी देणार आहात का? मुस्लिमांचे मतं हे तुम्हाला जे दाखवण्यात आले की 28%, हा आकडा चुकीचा भरेल. मी सांगतो तुम्हाला, काही पॉकेट्स जर सोडले जिथे अबू आझमी यांच्या पक्षाचं जे तिथे आमदार आहेत त्याचे जसे 5-6 जर वॉर्ड सोडले, त्यानंतर ओवेसीचे काही वॉर्ड सोडले,
काँग्रेसचे जे उमेदवार चांगले असतील, ज्यांची पकड ग्राउंडवरती मजबूत असेल, ते उमेदवार सोडले तर बाकी सगळे मतं मुसलमानांचे ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेला मिळेल. म्हणजे मित्रांनो, 40% किंवा 50% मतं जर सोडले तुम्ही तर जवळपास 50% मुस्लिम मतं हे उद्धव ठाकरेला मिळणार मिळणार मिळणार. उद्धव ठाकरे एक वेळेस अबू आझमी यांच्या मुसलमान कॅन्डिडेटला मत मिळणार नाही, ओवेसी यांना मत मिळणार नाही, पण उद्धव ठाकरे हे जे नव्याने हिरवी शाल ज्यांनी ओढली आहे त्यांना मुस्लिम मतं नक्की मिळणार. राहिला मराठी मतांचा प्रश्न, तो हो, लोकांच्या मनामध्ये तो भावनिक गोंधळ होतोय की दोन भाऊ एकत्र आले. बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते एक झालंय, दोन भाऊ एकत्र आले, पण दोन भाऊ एकत्र आले जर मराठी माणसांसाठी तर मग 20 वर्षाआधी वेगळे का झाले होते या प्रश्नाचं उत्तर कोणी देईल का? जे राजसाहेब ठाकरे म्हणतात की माझ्यावर भरपूर व्हिडिओ आहेत बरं का, पण तुमचे व्हिडिओ राजसाहेब आहेत की या माणसावर विश्वास ठेवता येत नाही, मी त्याला खूप जवळून ओळखतो, त्या व्हिडिओंचं काय? उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारे तुम्हाला अपमानित करून पक्षाच्या बाहेर जाण्यास मजबूर केलं, ह्या व्हिडिओंचं काय? ह्या गोष्टींचं काय? ह्या जहरी टीकांचं काय? संपलेल्या पक्षावर बोलत नाही, हे आदूबाळ बोलत होतं, ह्या व्हिडिओंचं काय? जो संजय राऊत तुमच्या बाजूला बसतो, सकाळी 9 वाजता भोंगे वाजवताना त्यांनी तुमच्याही पक्षाची किती वाजवली आहेत त्याचं काय? जे संदीप देशपांडे आज तुमच्या मागे एकदम ते म्हणतात ना की खंबीर शिपाई म्हणून उभे राहतात, त्या संदीप देशपांडेवरती हल्ला केला आणि त्या हल्ला कोणी केला याचे व्हिडिओ त्यांनी बोलून दाखवलेत, की हल्ला कोणा थ्रू झाला ते व्हिडिओ बोलून दाखवलेत. मित्रांनो, मुंबई महानगरपालिका कोणाच्या हातात द्यायची हे सगळं आणि सर्वस्व नागरिकांचा अधिकार आहे. फक्त भावनिक मुद्द्यावरून यांच्या हातात जर महानगरपालिका दिली तर महानगरपालिका लुटून खातील. मित्रांनो, ताटाला हात ते म्हणतात ना की ताटामध्ये हे पण राहू देणार नाही, एवढं चाटून खातील. अशा प्रकारची लूटमार सुरू होईल, कारण की शेवटचा टप्पा मुंबई महानगरपालिका आहे. ज्या पोपटाचा जीव मुंबई महानगरपालिकेत आहे, तो पोपट ती महानगरपालिका वाचवण्यासाठी दिवस रात्र एक करेल, हिरवी शाल ओढेल किंवा अजून काही करायचं असेल ज्याने विश्वास येईल ते करेल. ज्या प्रकारे मुलायमसिंग यादव यांनी शरायू नदीमध्ये कारसेवकांचे ते म्हणतात ना की कारसेवकांचे शरीर त्यात वाहिले, ज्या प्रकारे लालू प्रसाद यादव यांनी मुस्लिमांना प्रीज करण्यासाठी अत्याचार केला, ज्या प्रकारे बांगलादेशात हिंदूंचं दमन होतंय, त्याच प्रकारचं हिंदूंचं दमन हे वेस्ट बेंगॉलमध्ये होतंय. ममता बॅनर्जी काय करते? कारण की मुस्लिमांची संख्या वाढली तेव्हा तुम्ही हतबल होता, तुम्ही काहीच करू शकत नाही आणि त्यावेळेस ते त्यांच्या माणसाला निवडतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.